तर खरं तर आज हा अभिषेक सोहळा बसा विनाकारण बसा. तुकाराम महाराजांचे गाडे अभ्यासक ज्याने तुकोबरायाचं चरित्र सुंदर अशा शब्दामध्ये ग्रंथामध्ये प्रकट केलेले असे आपले गुरुवर्य आमचे लक्ष्मण महाराज चव्हाण सोलापूरकर यांनी या ठिकाणी हे कार्यक्रमाचं मलाच नियोजन माहिती नव्हतं. परवा महाराजांचा फोन आल्यावर मला समजलं की कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे. आम्हाला आमच्या जी आमची टीम आहे या टीमने मला न सांगताच हा कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे थोडं मला व्यस्तता असल्यामुळे मला सांगितलं नसेल, पण महाराजांनी एवढं त्याने ठरवलं, हा कार्यक्रम आयोजित केला. हा व्यवस्थित कार्यक्रम पार पाडण्यामागे हे जे आमचे ऑफिस स्टाफ आहे, सर्व आमचे मित्रमंडळ आहेत, त्याच्यामध्ये खरं तर विशेषतः आमचं खूप मोठं भाग्य आहे. आज महाराजांचं अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने खरं तर वाढदिवस करणारे आपण नाहीतच, आम्ही वाढदिवसाच्या विरोधातले आहोत खरं तर. पण हे अभिषेक सोहळा की एक पुढच्या पिढीला काहीतरी आदर्श निर्माण व्हावा याकरिता असं महाराजांचं हे आयुष्यच त्याने वेचलेलं आहे. आणि खूप मला दुर्भाग्य असं की आम्हाला ऐकायला भेटलं नाही. गल्लीमध्ये सगळीकडे हेच कार्यक्रम चालू होता, त्यामुळे मला जास्ती कीर्तन ऐकायला भेटलं नाही. असो, व्हिडिओ आहे त्यामध्ये आता मी परत ऐकू शकतो, कारण महाराजाचा एक एक शब्द एक एक प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. कारण आयुष्य बदलण्याची ताकद त्याच्या एका शब्दामध्ये आणि एका वाक्यामध्ये आहे. खरं तर हा परमार्थ याच्यासाठीच आहे, याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. कारण जीवनामध्ये आपल्याला शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटत असेल तर परमार्थ केलाच पाहिजे, म्हणून हा अट्टहास करायचा आहे. आणि आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे, येताना महाराजांनी म्हणजे तुकोबरायांचं जे 14 टाळकऱ्यासहित जे कीर्तनाचं स्वरूप आहे ते या ठिकाणी त्याने येताना घेऊन आले. आणि परत एकदा मी आमच्या सर्व टीमच्या वतीने, आमच्या कुटुंबियाच्या वतीने महाराजाचं खूप खूप ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. मी या ठिकाणी महाराजांचा सत्कार 2 मिनिटामध्ये. आणि या अभिषेक सोहळ्यासाठी 5-5 वाजल्यापासून बरीच मंडळी थांबलेत. आमचे कॉलेजची टीम आहे, पण आमचे मगर साहेब पोलीस इन्स्पेक्टर ते मगाशी येऊन गेले आणि परत आणखी या कार्यक्रमासाठी आले. आमच्या या ठिकाणचे RTO ऑफिसर साहेब, पवार साहेब, ते या कार्यक्रमाला कीर्तनामध्ये उपस्थित राहिले. बरेच आमचे न्यायिक मंडळी देखील, ज्युडिशरी ऑफिसर या ठिकाणी आले, आमचे वकील बांधव हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि हा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी निर्माण केला, उभा केला, त्याबद्दल परत एकदा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मी महाराजांचा उपर्ण महाराजांतर्फे गोरोबा काकांचं चरित्र महाराजांना या ठिकाणी देते. सोलापूरवरून काही बरीच मंडळी आलेली आहेत, म्हणजे कवठा, तेलगाव, नंदूर, मनगोळी या भागातून भाविक भक्त या ठिकाणी कार्यक्रमाला आले. आणि चव्हाण महाराज सर्व कुटुंबासहित या ठिकाणी आलेत. मी परत एकदा त्यांचं सर्व कुटुंबासहित सर्वांचा, आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतो. बरीच मंडळी बाहेर, जागा काही पडल्या, बाहेर थांबलेल्या आहेत. आणि काही मंडळींना आता इथं वरती जागा नाही म्हणून इथं तोपर्यंत बसवलं आहे. वरती प्रसादाची व्यवस्था केलेली आहे, प्रसाद चालू झालेला आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही. आणि असं आशीर्वाद आणि ह्या सांप्रदायिक कार्यासाठी आमचे माऊली महाराज
खूप म्हणजे आमच्यावर एवढं प्रेम जेव्हा त्यांचंही पूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे संस्थेचे विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि शोभा वाढवली कार्यक्रमाची. ते गुरुतुल्य असं व्यक्तिमत्व. मी महाराजांना विनंती करतो की महाराजांनीच महाराजांचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहिले एकापेक्षा एक असे प्रेमापोटी आलेले हे मंडळी आहेत. कुणालाही फोन केला नाही, काही नाही, स्वतःहून महाराजांना पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज ऊपर ने टाका महाराज की पटापट पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव. मी चव्हाण महाराजांना विनंती करतोय की आमच्या माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज आंसोडेकर यांचे आमचे नामदेव शास्त्री ऋषिकेश या 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 चला चला ऋषिकेशहून आलेले नामदेवजी महाराज आमचे शंकर महाराज शास्त्री बुलढाणा या पटकन या 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 लवकर लांबून आला तुम्ही या 2 मिनिटं या वेळ करू नका. हा नामदेव महाराज चव्हाण महाराजांना तुम्ही विनंती करतोय. नामदेवजी महाराज शंकर महाराज दादा आमचे किल्लारीहून आलेले एक भजनातले खरं एक असं व्यक्तिमत्व. तुकाराम बाबा तुकारामजी गोसावी ज्याने सुरेश वाडकरला भजन शिकवलं असं व्यक्तिमत्व ह्याही वयामध्ये काही तरी पण त्याने मान म्हणून थोडस गायलं. अगोदर ह्यांचं झाले तुम्ही हा तुकारामजी गोसावी महाराज भजन सम्राट. महाराष्ट्रामध्ये लाखो शिष्य त्यांनी निर्माण केले भजनामध्ये. असे व्यक्तिमत्व बाबा. मी थोडं बाबाचं ऐकूनच गातो. आणि आमचे पोलीस इन्स्पेक्टर या नांदेडवरून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांनी पण यायचंय. या संस्थेतली मुलं वरती प्रसाद घ्यायला जायचंय, तुम्ही जावा बरोबर. परत मुसांडे गुरुजी पुण्याहून आले, त्यांचं या ठिकाणी या लवकर या या पटकन या. मुलं प्रसाद घेईपर्यंत आपलं चालतंय. एक मुसांडे आणि सुंदर असा तबला वाजवून वादक आज महाराष्ट्रामध्ये पुढे मोठं नाव होणार आहे असं आमचे प्रशांत महाराज मुसांडे यांनी पण यायचंय. पटकन या या लवकर, वेळ घेऊ नका. तर आमचे तुमचा मी काढलोय लक्षात ठेवा. कवट्याचे प्रतिनिधी या, कवटा मनगुळी नंदूर या गावचे प्रतिनिधी या. त्यांनी महाराजांचा हस्ते श्रीफळ घ्यायचं आहे. आमचे पांडुरंग माळी या, जिल्ह्याचं एक असं संगीत रत्न पण पांडुरंग माळी. आता कीर्तनही चालू केलेलं आहे त्यांनी. पांडुरंग माळी खूप सुंदर आवाज आणि गायन त्यांचं या ठिकाणी. आमचे पवार साहेब या आपल्या जिल्ह्याचे आरटीओ ऑफिसर कार्यक्रमात, त्यामुळे प्रोटोकॉल काय वगैरे नाही या सर. आमचे पवार साहेब आरटीओ या.
ओके. RTO ऑफिस असून सुद्धा संप्रदायाची खूप मोठी आवड यावरून सिद्ध होते. 2 तास कीर्तनामध्ये ते बसून राहिले. अधूनमधून त्यांना फोन येत होता, तरी पण तेवढ्यातून या ठिकाणी आनंद द्विगुणित केला. तेलगाव, डोरगाव, मनगोळी, नंदूर आणि सलगरा ड्युटी. तिळे आणि कर्दलगाव. सुरोशे महाराज या राम या. गावडेवाडी किती गावचे आलेत काय मला. परत आमचे थोरात सर आणि आमचे पिसाळ गुरुजी या सर. आणि आमच्या समता कॉलेजचे सचिव आमचे थोरात सर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत. बरेच वेळ खूप आम्ही 2-2 तास बसून राहिले, त्याबद्दल परत एकदा सर्वांचं आणि ऋण तर व्यक्त करतोच, पण क्षमाही मागतो. खूप वेळ बसावं लागलं. या 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 मार्कर सर समता शिवा मार्कर सर आमच्या वडगावची मंडळी काय आलेली आहेत. वडगावचे गवळी यांनी उपस्थित राहायचं आहे. त्यांच्यावर श्रीफळ घ्यायचं. आमचे विशुद्ध परिषदेचे आधारस्तंभ बाबूरावजी पुजारी यांनी या ठिकाणी यायचं आहे. यानंतर खूप असा सुंदर संगीत भाजनाचा कार्यक्रम होणार आहे. खूप विशारद आणि संगीत अलंकार मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. खूप आनंद घ्यायचा आहे. भोजन करायचं, परत भजनाला बसायचं आहे. या आमचे विशुद्ध परिषदेचे जिल्हा मंत्री वाघमारेजी श्रीपाद देऊ. श्रीपाद द्या पटापट. हा या पिसाळ सर या घ्या. असं या की सर पुढे फोटो घेऊ द्या की. सलगराचे प्रतिनिधी व ज्ञानू महाराज किंवा अध्यक्ष या. आमचे वाघुलीचे सर्व मित्रमंडळ या ठिकाणी सप्ताह कमिटी आलेली आहे. वाघुलीला खूप मोठा सप्ताह दरवर्षी असतो. यावर्षी खूप मोठं सप्ताहाचं नियोजन आहे. ते ही मंडळी या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता उपस्थित राहिले. त्यांचे सांगा जरा सगळं होत ना. आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वजण साहेबांवर प्रेम करणारी मंडळी, सर्व असणारे परमार्थ प्रेमी आपण सर्व नागरिक एका चांगल्या सुंदर असणाऱ्या योगासाठी उपस्थित झालेला आहात. खरोखर हे एक असणार अभिष्ट चिंतन सोहळामध्ये एक निमित्त आहे, परंतु एक ऐसी कळवळ याची जाती करी लाभावी न प्रीती या संतोक्तीप्रमाणे सर्व आपण साधू संत गुणीजन मंडळी एका परमार्थाच्या धाग्याने एकत्र बांधलेलो आहोत. आणि एक निमित्त असतं सर्वांना एकत्र येण्याचं. त्या निमित्ता स्वरूप आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेला अतिशय सुंदर असणारा योग आहे. आजच असणारे द्वादशीचा असणारा योग, इंग्रजी नियमानुसार नवीन वर्षाचा असणारा योग आणि आज असणारी प्रतिष्ठा द्वादशी सुद्धा आहे. प्रभू रामचंद्राचं जे असणारं मंदिर उभारलं त्याचा आज असणारा दुसरा वर्धापन दिन या ठिकाणी आजच आहे. असे बरेच योग या ठिकाणी जुळून आलेले आहेत. आणि ह्या असणाऱ्या सुंदर योगाला
आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण मार्गदर्शक लक्ष्मण महाराजांच्या मुखातून आपण सर्वांनी या ठिकाणी अमृताचं सेवन त्या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. या सुंदर योगाला आपण सर्वजण उपस्थित राहिलेले आहात. आत्ताच साहेबांनी सांगितलं, यानंतर सुंदर असणाऱ्या या ठिकाणी इतक्या लांबून आलेल्या सर्व गुणीजनांचा संगीत भजनाचा असणारा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी बराच वेळ आपण या ठिकाणी बसलेला आहात. आपल्या सगळ्यासाठी प्रसादाची भोजनाची सुंदर व्यवस्था केलेली आहे. आत्ताच सर्व बाळगोपाळे आपल्या असणारी संस्थेतील मंडळी भोजन करण्यासाठी वरी गेलेली आहेत. या ठिकाणी आत्ता एक नियम म्हणून किंवा सर्व मित्रमंडळीच्या प्रेमाखातर या ठिकाणी आपण एक केक कापायचा आणि साहेबाचा सत्काराचा कार्यक्रम करू आणि सर्वांनी या ठिकाणी भोजन करायचं आहे आणि या ठिकाणी होणाऱ्या भोजन प्रसाद करायचा आहे आणि या ठिकाणी होणाऱ्या संगीत भजनाचा सुद्धा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. हे आपल्या सर्वांना या ठिकाणी पुनश्च असणारी विनंती आहे. सहमंत्री परमेश्वरजी शिंदे या कार्यक्रमामध्ये खूप मोठा यांचा गुप्त कार्यक्रम झालेला आहे आणि योग असा आहे की आम्हाला समज त्यांचाही वाढदिवस आज आहे आणि प्रवचनकार आहेत. विश्व हिंदू परिषदेचं कार्य ते मनापासून करतात. त्यांनाही अभिष्टचिंतन सोहळ्याचे या ठिकाणी शुभेच्छा. हरिभक्तपरायण श्याम महाराज भोसले यांनी महाराजांच्या हस्ते श्रीफळ घ्यायचा आहे. आणि धाराशिव परिसरामध्ये एक सुंदर मृदंगवादक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं असे आमचे मृदंगवादक हनुमंत जगदाळे सांजेकर त्यांनी यायचं आहे. बघा कसं असतं महाराज, ह्या बांधकामामध्ये जे जे इथं या ठिकाणी आमच्याकडे कामगार आले ही वास्तू उभारण्याकरता, त्या प्रत्येक वास्तूच्या मालकांनी किंवा ते हे करणारे कामगार त्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सगळ्यांनी माळा घातल्या. आता आमच्या लिफ्टचं काम झालं, त्या लिफ्टचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत धनंजय सांजेकर आहेत का इथं, त्यांनी देखील
Yeah.
Hello.